चिंकीचा बर्थडे. शाळा सुरू होऊन नुकताच 1 महिना झाला होता की सोशल स्टडीजच्या प्रभात सरांनी मुलांसाठी एक अनोखी ट्रिप अरेंज केली होती. मुलांनो, सुट्टीपूर्वी आपण सगळे मिळून एका ओल्ड एज होमला जाऊया. वृद्धाश्रम ते काय असतं सर? ओल्ड एज होम हे वृद्ध लोकांसाठी एक स्पेशल घर असतं, जे काही कारणांमुळे एकटे असतात. काही जणांची मुलं त्यांच्यापासून खूप दूर राहतात, तर अजून काही लोकांची फॅमिलीच नसते. ओल्ड एज होममध्ये अशा लोकांची काळजीही घेतली जाते आणि त्यांच्या सोबत राहायला बाकी लोक सुद्धा तिथे भेटतात. प्रभात सरांसोबत स्कूलमध्ये बसून सगळी मुलं संध्या वृद्धाश्रमामध्ये जातात. तिथे त्यांनी पाहिलं की कितीतरी वयस्कर लोक आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात. त्यांच्या डोळ्यात एकटेपणा आणि अतिशय दुःख दिसत होतं. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी नेहमी आपल्या आजी आजोबांच्या सारख्या वयस्कर लोकांना फॅमिली सोबतच पाहिलं होतं. आज त्यांना पहिल्यांदा समजलं की इतके सारे वृद्ध लोक एका वृद्धाश्रमात राहतात. प्रभात सर आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने त्या मुलांचं त्या वृद्धांशी बोलणं करवून दिलं. लहान मुलांना तिथे बघून आणि त्यांच्याशी बोलून त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद पसरला होता. संध्याकाळी परत घरी येऊन गट्टू आणि चिंकीने आई बाबांना स्कूल ट्रिप बद्दल सांगितलं. तेवढ्यात गट्टूला काही आठवलं. अगं चिंकी, 2 दिवसांनी तर तुझा वाढदिवस आहे. हो, चिंकीचा वाढदिवस तर 2 दिवसांनी आहे. एक धमाकेदार बर्थडे पार्टी प्लॅन करूया. आई, वृद्धाश्रमात राहणारे लोक सुद्धा आपल्या घरातल्यांचे वाढदिवस मिस करत असतील ना? मग आपण हा वाढदिवस त्यांच्या सोबत साजरा केला तर? ही तर खूप चांगली गोष्ट आहे चिंकी, पण आपण त्या वृद्धाश्रमाशी कसं बोलणार? तू काळजी नको करू आई, मी प्रभात सरांशी ही आयडिया डिस्कस करेल. दुसऱ्या दिवशी गट्टूने प्रभात सरांना चिंकीच्या बर्थडे बद्दल सांगितलं. प्रभात सर सुद्धा चिंकीची आयडिया ऐकून खूप खुश झाले. अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे गट्टू. मी त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी बोलतो. गट्टूने आपल्या आणि चिंकीच्या 2-4 मित्रांनाही सांगितलं की या वेळेला चिंकीची बर्थडे पार्टी जरा वेगळी होणार आहे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या मित्रांना संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरी इन्व्हाइट केलं आणि शेवटी चिंकीचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी उठून चिंकीनं आईबाबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हॅपी बर्थडे चिंकी. हॅपी बर्थडे चिंकी. जरा बघ तर तिकडे टेबलवर काय ठेवलंय ते. चिंकी मागे टेबलकडे जाते तेव्हा तिथे कलरफुल पेपरमध्ये रॅप केलेलं एक पाकिट होतं, ज्यावर लिहिलं होतं हॅपी बर्थडे चिंकी. अरे वा, सरप्राईज गिफ्ट. काय आहे हे? पॅकेट उघडून तर बघ. चिंकीने मोठ्या एक्साइटमेंटमध्ये पाकिट उघडलं. आत एक पुस्तक होतं, इन्स्पिरेशनल वुमन ऑफ इंडिया. या पुस्तकात मदर टेरेसा, किरण बेदींपासून मेरी कॉम आणि इंदिरा नॉयच्या लाईफ स्टोरीज आहेत. तुझ्यातही मला तो स्पार्क जाणवतो की तू फ्युचरमध्ये देशासाठी आणि समाजासाठी काही करशील. थँक्यू बाबा, हे बर्थडे गिफ्ट तर मला खूप आवडलं. थोड्या वेळाने गट्टू, चिंकी, आई आणि बाबा जवळच्या मंदिरात जातात. तिथे सगळ्यांनी पूजा केली आणि पंडितजींनी सगळ्यांना प्रसाद दिला. तेवढ्यात गट्टूला प्रभात सरांचा फोन येतो. गट्टूने त्यांच्याशी फोनवर बोलून आई बाबा आणि चिंकीला म्हणाला, प्रभात सरांनी आत्ताच कन्फर्म केलंय की वृद्धाश्रमातले चिंकीची बर्थडे पार्टी ऑर्गनाईज करण्यासाठी तयार झालेत. अरे वा, म्हणजे आजची चिंकीची पार्टी एकदम अनोखी असणार. चिंकी आणि आई सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. परत घरी येते वेळी त्यांनी संध्याकाळच्या बर्थडे पार्टी करता केक्स, फुलं, फुगे आणि यमी पदार्थांची शॉपिंग देखील केली. संध्याकाळी 5 वाजता प्रभात सर आणि गट्टू, चिंकीचे 4-5 मित्रही घरी आले. सगळ्यांनी चिंकीला बर्थडे विश केलं आणि मग बाबा आणि प्रभात सरांच्या कारमध्ये बसून सगळेच संध्या वृद्धाश्रमामध्ये पोहोचले. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने अगोदरच चिंकीच्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळी वयस्कर मंडळी एका हॉलमध्ये आली होती. हॅपी बर्थडे चिंकी. जेव्हा मला प्रभात सरांनी तुझ्या आयडियाबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं. तुम्हा मुलांसोबत पार्टी सेलिब्रेट करायला बघा. इथे सगळे किती एक्साइटेड आहेत. चिंकीनं पाहिलं की सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. असं वाटत होतं की खूप वर्षानंतर ते एका लहान मुलाच्या वाढदिवसाला सहभागी झाले होते. तेवढ्या वेळात आईनं टेबलवर केक आणि कॅन्डल्स लावले. तेवढ्यात गट्टू आणि त्याच्या मित्रांनी हॉलला फुगे आणि फुलांनी सजवलं. मग चिंकीने केक कट केला
आणि सगळे आजी आजोबा अगदी उत्साहात जोरात गाऊ लागले. मग आई आणि गट्टूने प्लेटमध्ये केक, वेफर्स, सामोसे आणि बरेचसे यमी पदार्थ अरेंज केले आणि एक एक करून सगळ्यांना खायला दिलं. गट्टू चिंकीचे मित्र हरी आणि राजूने एका बाजूला म्युझिक सिस्टीम आणि स्पीकर सेट केले होते. मग एका रॉकिंग पार्टी सॉन्ग वरती गट्टू आणि हरीने डान्स करायला सुरुवात केली. चिंकी आई, बाबा, प्रभात सरांसोबतच सगळे आजी आजोबा सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि टाळ्या वाजवत गट्टू आणि हरीचा उत्साह वाढवत होते. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबलं आणि लाईट्सही गेले. सगळीकडे अंधार. अरे हे काय झालं? अरे देवा, या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं. आजकाल या एरियात खूप लाईट्स जात आहेत. लाईट्स गेले तरी 1-2 तासानंतरच येत आहेत. ओ नो, आता तर पार्टीची मजाच गेली. तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणाले, अरे अशी कशी पार्टी खराब होईल? ही चिंकीची स्पेशल बर्थडे पार्टी आहे. ते काका आपल्या इतर 3-4 मित्रांसोबत तिकडे जातात आणि 5च मिनिटात खूप साऱ्या कॅन्डल्स घेऊन परत येतात. पाहता पाहता रूम मध्ये खूप साऱ्या कॅन्डल्स एकत्रित जळू लागतात आणि त्यांच्या प्रकाशानं रूम अगदी उजळून निघते. मग एका दुसऱ्या आजोबांनी शम्मी कपूरचं एक जुनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाकी लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवून त्या गाण्यावर ताल धरला आणि पुन्हा एकदा माहोल मस्तीवाला होऊन गेला. एका आजोबांनी खूप छान कृष्णाचं भजन गायलं आणि एक आजोबा बासरी वाजून आणि त्या म्युझिकल माहोलमध्ये सगळ्यांना एक वेगळाच आनंद होत होता. थोड्या वेळाने जेव्हा लाईट परत आले तेव्हा चिंकीला सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद दिले. बाळा, खूप वर्षांनंतर आम्हाला आज असं वाटलं की आम्ही आमच्या कुटुंबासोबत अशा बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होत आहोत. तू खरंच आमच्या सगळ्यांची मनं जिंकलीस. हो हो बाळा चिंकी, देव तुला सगळा आनंद देव. तुझ्यासारखीच मुलं उद्या मोठी होऊन समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आयुष्यमान भव बाळा. हो चिंकी, देव तुला सगळा आनंद देवो. तुझ्यासारखीच मुलं पुढे मोठे होऊन समाजाच्या भल्याचं काम करतात. हे सगळं ऐकून चिंकीचे आई बाबा सुद्धा खूप प्राऊड फील करतात. चिंकी, यांचं प्रेम आणि आशीर्वादापेक्षा मोठं गिफ्ट तर काही असूच शकत नाही. आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते आणि सगळे मिळून म्हणतात, हॅपी बर्थडे चिंकी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.